नमस्कार, मी उज्ज्वला सुते. श्री दादासाहेब गवळी चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित चाय ब्रेक कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रहो, नवीन विषयाला घेऊन नवीन पाहुण्यांसोबत आजचा हा कट्टा रंगणार आहे. उद्देशामागचा हाच आहे की विद्यार्थ्यांना यामार्फत योग्य मार्गदर्शन व्हावं. आज आपल्या चर्चेचा विषय आहे स्पर्धा परीक्षा आणि स्वअनुभव, आणि त्यासाठी आपण या ठिकाणी कट्ट्यावर बोलवलेलं आहे शीला रणदिवे मुसळे मॅडम यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर शीला रणदिवे मॅडम यांचा परिचय आपण करून घेऊया. शीला रणदिवे मॅडम या RTO ऑफिस अमरावती या ठिकाणी सहाय्यक सांख्यिकी या पदावर कार्यरत आहेत. तर मॅडम, आता आपण जास्त वेळ न घालवता चर्चासत्राला सुरुवात करूया. चाय ब्रेक कट्ट्यावर आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि माझा पहिला प्रश्न आपल्याला हा आहे की तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षेचा विचार करता तेव्हा कोचिंग क्लासचं महत्त्व किती आहे? घरी बसून सुद्धा विद्यार्थी अभ्यास करतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही कोचिंग क्लास लावलेच पाहिजे का, असं आवाहन करणार का, की घरी बसून सुद्धा अभ्यास होऊ शकतो? अभ्यासाचं जर म्हटलं तर कोचिंग क्लासशिवाय तर अभ्यास होणेच नाही आहे. कारण काय आहे की आपण जे शाळेमध्ये जाऊन शिकतो आणि घरी जे करतो त्याच्यासारखं आहे हे, की बा आपण एक सोबत जे करतो आणि त्याच्यामध्ये कसं आहे, जर घरी बसून करतो म्हटलं सगळे विषय आपल्याला एकट्यानेच करावं लागतात. आणि कोचिंग क्लासमध्ये जे शिक्षक लोक जे आपल्याला देतात, जे आपले गुरु असतात, तर ते स्वतःच्या अनुभवाने जेवढं आपल्याला देतात ना, ते आपण जर एका पूर्ण दिवसात जरी वाचलं तरी तेवढं मटेरियल आपल्याकडे मिळत नाही, की जे का ते आपल्याला म्हणजे तयार जे असते ते आपल्यासाठी तयार करून देतात वातावरण. आणि तिथे एकसोबत जे आपण सगळ्यांच्या सोबत म्हणजे एकत्रित जो अभ्यास असते तो एकट्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला होते. आणि तो म्हणजे आपल्याला एक मोटिवेट करते की नाही, आपण हा करत आहे तर ते एकामेकाच्या चढीओढीने आपण तो अभ्यास करण्यासाठी माझं तरी मत असं आहे की क्लासमध्येच जाऊन करावं अभ्यास. आणि कुणाची जर म्हणजे पैशाची अडचण असेल तर त्यांना जर घरी अभ्यास करायचा असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? घरी अभ्यास करायचा, पण तेवढी मग जिद्द आणि चिकाटी पाहिजे आपल्यामध्ये, की मी काहीही झालं तरी मला नोकरी म्हटली की आपल्याला फक्त एकच जागा पाहिजे असते. आणि त्या एक जागेसाठी तुम्ही स्पर्धा तर असणारच आहे, तेव्हाही होती, आताही आहे आणि उद्याही राहणार. मी काही पहिली नाही, तुम्ही काही शेवटची नाही आहे. पण जर तुमची जर इच्छा आहे तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही राहिला, जंगलात जरी राहिले तरी तुम्हाला यश मिळणेच आहे. असं म्हणजे माझं सांगणं तरी आहे की तुम्हाला जर करायचंच आहे तर पूर्ण तुम्ही आपलं जे पूर्ण जीव प्राण ओतून जर कराल तर तुम्हाला यश कुठेही मिळेल, हे माझं मत आहे वैयक्तिक. नक्कीच यश मिळायचं असेल तर ते कुठल्याही मार्गाने मिळू शकते, फक्त त्याला जिद्द आणि चिकाटी पाहिजे, असं मॅडमचं मत आहे. पुढला माझा प्रश्न मॅडम हा आहे की ग्रामीण भागातील ज्या मुली आहेत, त्या कमी शिकलेल्या मुली आहेत, त्यांचा आत्मविश्वास हा कमी असतो, मग त्यांनी या स्पर्धा परीक्षेकडे यायला पाहिजे का, वळायला पाहिजे का? अगदी 100%. कारण ग्रामीण भाग म्हटला की ती आपली पहिली संस्कृती आहे. ग्रामीण म्हणजे आपलं मूळ बेस आहे ते ग्रामीणच आहे. आणि ग्रामीण भागामध्ये तर उलट जे वातावरण आहे ते म्हणजे मुलींसाठी जे असते ते खूप म्हणजे काटेकोर असते, की मुलींनी हे करावे, हे न करावे. पण जर आपण एक आपली मर्यादा राखून जर केलं ना, तर आपल्याला खेड्यागावातही काहीही करता येऊ शकते. आपण फक्त आपलं जे पायरी जी आहे ती सांभाळून जर आपण जे काही करत आहे, फक्त मुलीच नाही तर घरगुती ज्या गृहिणी जरी आहेत तर त्यांनीही जरी केलं तरी ते शिक्षण कधीही वाया जात नाही. आज नाही तरी उद्या त्यांच्या मुलांसाठी सुद्धा ते कामात पडू शकते. म्हणून माझं तरी मत आहे, मुलं मुली आणि मुलगी म्हटलं की ती एक नाही 2 कुटुंबाचा उद्धार करते. जसं आधी असते ती माहेरी, नंतर जाते ती सासरी, तर माहेरचं जे घेते ते सासरी पूर्ण ते देण्याचा प्रयत्न करते. कारण आणि महत्त्वाचं म्हणजे मुलींना त्या ज्या नवीन घरी जाते तिथेही काहीतरी तुम्ही समजून घ्या, तिचा मान करा की बा आमच्या घरी आली आणि ही आमच्यासाठी फक्त घरच्या कामासाठीच आहे, एवढं तिच्यासोबतही वाईट वागू नका. कारण तिलाही एक सन्मानाची जागा द्या तुम्ही, की बा ती पूर्ण आपले आईवडील पूर्ण आयुष्य जे सोडून येते हे तुमच्या नवीन घरात येते. तर घरच्यांसाठी पण माझा एक संदेश असा आहे की तुम्ही तिला आपल्या परिवारातला हिस्सा समजा, की तिला दुसरी न समजता तुम्ही तिला जे करायचं आहे ते तिला करू द्या. आणि तुमच्याकडून जे तिची अपेक्षा आहे त्या तिला पण म्हणजे प्रेम देण्याचा
तिचा आदर करण्याचा माझा तरी अगदी बरोबर आहे मॅडम. असा विचार आहे. पुढचा प्रश्न माझा हा आहे तुम्हाला, की तुमच्या आयुष्यात असा एखादा कठीण प्रसंग सांगा की ज्यामुळे तुम्हाला असं आजही ती वेदना जाणवती. कठीण प्रसंग म्हटला म्हणजे ज्या वेळेस मी नोकरीवर लागली त्याचे 1 ते 1.5 महिन्यातच म्हणजे माझे बाबा जे का माझ्यासाठी खूप झटलेले आहेत आणि त्यांनी दिवसाचं सोडून रात्र आमच्यासाठी रात्री जागून जे काही कष्ट घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या तब्येतीवर जो दुष्परिणाम झाला होता त्याचा जो म्हणजे त्याच्यामध्ये जो भाग होता ना, तर माझे वडील ज्यावेळेस मी नोकरी लागली त्याच्या आधी मला नेहमी सांगायचे, बाबा तू जी नोकरीसाठी परीक्षा दिली त्याचं काय झालं. म्हटलं बाबा अजून यायचं आहे. तर माझे बाबा मला नेहमी म्हणजे धीर द्यायचे की नाही तुला येणारच आहे. आणि जेव्हा मला नोकरी लागली त्याच्या 1-1.5 महिन्यातच माझे बाबा आम्हाला सोडून गेले. त्याच्यामुळे तो माझ्या जीवनातला खूप कठीण प्रसंग आहे. नक्कीच प्रत्येक वडील हे आपल्याला धीर देणारे असतात, आपली प्रेरणा जागृत करणारे असतात, प्रेरणा देणारं एक व्यक्तिमत्व असतं आणि ते अचानक आपल्या आयुष्यातून असं निघून जातं. प्रत्येकालाच हा खूप कठीण प्रसंग असतो. नक्कीच मॅडम, आता सरतेशेवटी आपण शेवटचा प्रश्न घेऊया की भगवान बुद्धांनी सांगितलं होतं की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर हे जे वाक्य आहे ते तुम्हाला अगदी लागू पडतं, कारण तुमचं जे जीवन घडवलं आहे ते तुम्ही तुमच्या मेहनतीने तुमच्या कष्टाने घडवलेलं आहे. तर त्याबद्दल विद्यार्थ्यांनासुद्धा तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगू शकते विद्यार्थ्यांना की मी माझ्या परिस्थितीनुसार मी घडली, पण तुम्हाला जर घडायचं असेल आणि आपल्या आईवडिलांचं आणि समाजात काहीतरी आपण देणं लागतो हा विचार करून जर आपण त्यामध्ये चांगले प्रयत्न करून जर मिळवलं, कारण आज नोकरी ही खूप कठीण झालेली आहे आणि स्पर्धा खूप वाढलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटणं शक्यच आहे की बा मी इथे कुठेतरी कमी पडत आहे. पण तुम्ही जर तुमच्या मेहनतीमध्ये थोडी वाढ केली आणि आपण एकच ध्येय ठेवलं की मी फक्त एकटी किंवा एकटा आहे तर मला माझ्यासाठी एक जागाच पाहिजे आहे, बाकी मला दुनियाचं काहीच घेणं नाही आहे, तर आपण यामध्ये काहीही करू शकतो असं माझं मत आहे. आणि मी ज्यावेळेस मी इंटरव्ह्यूला गेली होती त्यावेळेस मी ओपनमध्ये आहे आणि माझ्याजवळ कागद 3च होते. एक होते 30% आरक्षण 33% आणि एक होतं 10वी नापासची मार्कलिस्ट TC आणि एक होतं डोमेशियल. हे 4 कागद माझ्याकडे होते. पण तरीही मला असं माहीत होतं की मला एकच जागा पाहिजे आणि माझी जी निवड झाली आहे तर ती निवड अशी झाली आहे की मी 4थीच्या बेससाठीच पात्र होती आणि मी त्याच्यावरच माझी निवड झाली आहे. मी आधी लागली तेव्हा माझी शिपाई म्हणूनच निवड झालेली होती आणि त्याच्यानंतर मी जेव्हा नोकरीमध्ये लागली आणि त्याच्यानंतर मग मी ठरवलं की नाही मला आता इथे न थांबता मला पुढे अजून चालायचं आहे. तर मग मी माझ्या पुढील शिक्षणासाठी सुरुवात केली. मग मी 10वी नापास होती तर मुक्त विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतली. तिथून मग एक पूर्वतयारीचा अभ्यासक्रम असते तर तो केला. नंतर मग 2 वर्षां त्याच्यामध्ये पूर्वतयारीनंतर फर्स्ट इयर असते, सेकंड इयर असते आणि फायनल असते, असे 3 वर्षाचा तो अभ्यास असते. पण शासनामध्ये आल्यानंतर 2 वर्षातच एक GR आला की बा तुमचं 12वीला समकक्ष फर्स्ट इयरला देण्यात आला आहे. तर मग मी ते 2 वर्षामध्ये ते झालेलंच होतं माझं. तर मग मी अशा प्रकारे मग आणि त्याच्यासोबतच मी टायपिंग पण लावली. मग टायपिंग नव्हती माझी, MSc IT पण नव्हती. तर मग मी ते पण सुरू केलं आणि वेळ तर असा होता की सकाळी 9:30चं ऑफिस से संध्याकाळी 6पर्यंत. तर मग आता कसं करायचं, तर मग सकाळी ऑफिसच्या आधी अर्धा तास आणि ऑफिसनंतर अर्धा तास अशी मी टायपिंग लावली. आणि नंतर मग MSc IT होती तर ते 3 महिन्याचंच होतं. मग त्यांना मी असं म्हटलं माझ्या वेळेनुसार तुम्ही मला वेळ द्याल तर मी हे करेल. तर मग त्यांनी ते ॲग्री केलं आणि मला जसं सुट्टीच्या दिवशी वगैरे वेळ मिळत होता त्यावेळेस मी MSc IT केलं. आणि मग नंतर पूर्वतयारी झाली, फर्स्ट इयर झालं. मग वरून शासनाचा GR आला की बा तुम्हाला प्रमोशनसाठी 3 वर्षाचा कालावधी पाहिजे असते. तर त्याच्यामध्ये मग असा हे आल्यानंतर मग मी एक अर्ज केला की बा मला प्रमोशनसाठी मी पात्र आहे, तर मला समोर
माझे कागदपत्र पाठवा. तर काही काही विरोधी पण असतात आपले की ज्यांना आपली प्रगती आवडत नाही, तर त्यांनी रोखून धरलं होतं. मग मी म्हटलं नाही, मग हे तर चुकीचं आहे, मी अपेअर आहे या शिक्षणाला, तर मग तुम्ही माझे कागद का नाही पाठवत. मग त्यावेळेस मी असा निर्णय घेतला की मग आमचे जे हेड ऑफिस होतं अमरावतीला, माझी निवड आधी झाली होती, तर मला यवतमाळला पोस्टिंग मिळाली होती. मग तिथून मग मी फोन केला सरांना की सर म्हटलं हे असं असं आहे, तर हे माझे डॉक्युमेंट्स पाठवत नाही आहेत. तर मग त्यांनी म्हटलं की बाबा मी त्यांना फोन लावतो आणि पाठवलं होतं. मग त्याच्यानंतर मग त्यांनी ते पाठवलं आणि 3ऱ्या वर्षी माझं प्रमोशन झालं. मग नंतर नक्कीच विद्यार्थ्यांना सुद्धा तुमच्यापासून फार मोठी प्रेरणा मिळणार आहे. कारण एक चपराशी पदावरून आज मॅडम RTO ऑफिसमध्ये सहाय्यक सांख्यिकी या पदावर कार्यरत आहे. फार मोठी प्रगती मॅडमनी केलेली आहे आणि त्यांचं जे आहे आजचं जे काही त्यांनी या कट्ट्यावर आपल्यासोबत अनुभव शेअर केले, त्यांचे जे त्यांच्या मनोगत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. नक्कीच त्यांचा जो परिचय मी सुरुवातीला सांगितलं की मॅडमचा परिचय मॅडमच्याच मुखातून आपण ऐकून घेऊया आणि यापासून आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळणार आहे. नक्कीच मॅडम आपण या ठिकाणी आला, आपला वेळ दिला, त्याबद्दल संपूर्ण टीमच्या वतीने खूप खूप धन्यवाद. मी पण सर्वांचे आभार मानते की मला या संधीची म्हणजे माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी मला संधी मिळाली आणि ही संधी माझ्या जीवनातली पहिलीच संधी आहे. त्याच्यामुळे मी आपणा सर्वांचे खूप आभारी आहे. त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच चाय ब्रेक कट्टा हे यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि न चुकता सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.